मंडळी, बीडमध्ये 10वीच्या परीक्षा आधी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आलाय। महाराष्ट्रात आजपासून म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू झाली आहे। यासाठी राज्यभरातून तब्बल 16,15,489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। परिणामी मागच्या वर्षीपेक्षा 3,879 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे। 10वीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये आधीच टेन्शन असतं। अभ्यास, अपेक्षा, घरच्यांचा दबाव सगळं सांभाळत विद्यार्थी परीक्षा द्यायला सज्ज होतात। पण या सगळ्यात बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीड तालुक्यातल्या कुर्ला इथं 10वीचं परीक्षा केंद्र आहे, पण या केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्याऐवजी थेट मंडप उभारण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना मंडपात बसून पेपर सोडवावा लागणार आहे। वाढत्या तापमानामुळे उखाडा आधीच जाणवतोय। अशा परिस्थितीत 3 तास मंडपात बसून परीक्षा देणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोठी कसोटीच ठरणार आहे। 12वीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर आता 10वी ही व्यवस्थित व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय। पण परीक्षा सुरू होण्याआधीच अशी गैरसोय समोर येणं ही शिक्षण व्यवस्थेसाठी नक्कीच लाजिरवाणी बाब आहे आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचा हलगर्जीपणा परवडणारा नाही। आता तरी प्रशासन याची तातडीनं दखल घेऊन योग्य व्यवस्थापन करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।